Good morning, guys. In this lecture, we will start our next question. Audit notebook. So काय आहे बघूया आपण ऑडिट नोटबुक. ऑडिट नोटबुक मध्ये आपल्याला ऑडिट नोटबुक म्हणजे काय, त्यामध्ये इन्क्लूड असणारे कंटेंट, देन करंट इन्फॉर्मेशन, देन इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिट नोटबुक, असे काही शॉर्ट क्वेश्चन लर्न करायचे आहे. सो फर्स्ट थिंग, व्हॉट इज मीन बाय ऑडिट नोटबुक? इट इज नोटबुक मेंटेन बाय द ऑडिटर. ओके, ऑडिट नोटबुक आहे, या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल की ही जी नोटबुक आहे ही कोण मेंटेन करणार आहे, तर ऑडिटर मेंटेन करेल, राईट. सो ऑडिट बुक मेंटेन बाय द ऑडिटर फॉर रेकॉर्डिंग अ लार्ज व्हरायटी ऑफ मॅटर ऑब्झर्व ड्युरिंग द कोर्स ऑफ ऑडिट. म्हणजे जेव्हा ऑडिटर ऑडिटिंग करेल दॅट टाइम दोज आर इम्पॉर्टंट फॅक्टर रिगार्डिंग ऑडिटिंग, त्याच फक्त थिंग काय करणार आहे, तो ह्या ऑडिट नोटबुक मध्ये मेंटेन करेल. ऑलमोस्ट जसं आपण बघितलं की वर्किंग पेपर काय असणार आहे, त्याच पद्धतीने पण ही एक बुक आहे, शॉर्ट बुक, आणि यामध्ये हे जे काही ऑब्झर्वेशन आहे, इम्पॉर्टंट थिंग आहेत, ह्या मेंटेन केल्या जातील. सो इट इज द पार्ट ऑफ रेकॉर्ड ऑफ ऑडिटर अवेलेबल फॉर फ्युचर रेफरन्स. ओके, सो हे जे ऑडिट नोटबुक आहे ही त्याला इन फ्युचर रेफरन्स साठी यूज करता येईल, ह्या इंटेन्शनने ही ऑडिट नोटबुक मेंटेन केली जाते. इट कंटेन error, difficulties, doubtful queries of various accounting record. It is also called as the audit memoranda. ओके, मेमोरँडा का म्हटलेला आहे, कारण तुमच्या लक्षात येईल की अरे हा, आपल्याला कुठे कुठे क्वेरी आली होती, कुठे डाऊट होते, काही आपल्याला एरर कमिट झाले आहेत का, काही डिफिकल्टीज आहेत का, म्हणजे जिथे तुमची डाऊटफुल सिच्युएशन आहे ड्युरिंग द ऑडिटिंग. So this information here we maintain in audit notebook. It is the written record. Obviously ही नोटबुक आहे म्हणजेच काय असणार आहे, written record असेल of the queries made, replies receivers thereto, correspondence entered into, etc. It may be the form of register or loss sheet फाईल टुगेदर. ओके, आता हे कोणत्या फॉर्म मध्ये असेल, एक तर रजिस्टर फॉर्म मध्ये असेल किंवा लूज सीट फाईल मध्ये असू शकेल किंवा दोन्ही मध्ये असू शकेल. सो अशा पद्धतीने ही ऑडिट नोटबुक ऑडिटर मेंटेन करेल. सो इन शॉर्ट, इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये लक्षात ठेवा, ऑडिट नोटबुक मेंटेन बाय ऑडिटर फॉर रेकॉर्डिंग लार्ज व्हरायटी ऑफ मॅटर ड्युरिंग कोर्स ऑफ ऑडिटिंग. आणि बेसिकली मग यामध्ये काय इन्क्लूड केलं जातं, हे कंटेंट फक्त इथे इंट्रो मध्ये येऊ दे. सो बेसिकली दिस इन्क्लूड्स error, contain error, difficulties, doubtful queries, etc. etc. हे सेकंड सेंटेन्स येईल, आणि थर्ड मध्ये दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेमोरँडा. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. बाकीच्याने जास्त कष्ट घेऊ नका, माईक ओपन करायचे, माईक ऑन करायचे. ओके, जस्ट बसून राहा. नेक्स्ट, स्ट्रक्चर ऑफ ऑडिट नोटबुक. The audit notebook is generally divided into two parts. ओके, ऑडिट नोटबुक जी आहे ही दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. फर्स्ट, फॉर कीपिंग अ रेकॉर्ड ऑफ जनरल इन्फॉर्मेशन ॲज रिगार्ड द ऑडिट ॲज अ होल. ओके, जे टोटल ऑडिटिंग आहे त्यामधून तुम्ही जनरल कॉन्सेप्ट काय इंट्रोड्यूस केली किंवा काय तुम्ही जज केलं, ही एक जनरल इन्फॉर्मेशन तुम्ही काय करताय, पहिल्या पार्ट मध्ये मेन्शन करताय. ओके, सो ऑडिट नोटबुकचा पहिला पार्ट जो असेल त्यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन असेल. ओके, अँड सेकंड पार्ट मध्ये काय आहे बरं मग, फॉर रेकॉर्डिंग स्पेशल पॉइंट which have been observed during the course of audit of the account of particular year. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं, ऑडिट नोटबुक is divided into two parts. First part consists of general information and second part consists of special point. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, पहिल्या पार्ट मध्ये जनरल Yes, ma'am. इन्फॉर्मेशन आहे, दुसऱ्या पार्ट मध्ये स्पेशल इन्फॉर्मेशन आहे, आणि हे आपण ड्युरिंग द ऑडिटिंग काय करतोय तर मेंटेन करतोय. कंटेंट बघा बरं काय आहेत आता ऑडिट नोटबुक मध्ये. सो कंटेंट ऑफ ऑडिट नोटबुक, बेसिकली दिस इन्क्लूड जनरल इन्फॉर्मेशनच्या अंडर काय येणार आहे, जनरल इन्फॉर्मेशन इन्क्लूड्स नेचर ऑफ द बिझनेस. बिझनेसचं नेचर काय आहे,
हे आपण तिथे मेंटेन करू शकतो. Important provision affecting its functioning such as the memorandum of association, article of association, partnership deed, etc. etc. म्हणजे ज्या प्रोव्हिजन आहेत किंवा ज्या पॉलिसीज आहेत दोज आर डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन अवर फंक्शनिंग. मग जसं की म्हणतो आपण MOA आहे किंवा आर्टिकल ऑफ असोसिएशन आहे, हे डिरेक्टली इन्फ्लुएन्स करतात किंवा तुमची एक आयडेंटिटी रिव्हील्स करतात. That's why here we include under general information. Structure of the financial and administrative organization. Structure काय आहे तुमचं financial आणि administrationशी रिलेटेड, हे सुद्धा आपण इथे मेंटेन करू शकतो. A list of the books of account. ओके, तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये कोणत्या टाइपचे बुक मेंटेन केलेले आहे त्याची एक लिस्ट तुम्ही जनरल इन्फॉर्मेशनच्या अंडर मेन्शन करू शकताय. नेम ऑफ प्रिन्सिपल ऑफिसर, देअर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, प्रिन्सिपल आता इथे कोण असणार आहे, जो हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन असेल. राईट गाईज, जो हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन असेल त्या पर्सनची ड्युटीज काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, हे इथे आपण काय करणार आहोत, जनरल इन्फॉर्मेशनच्या अंडर मेन्शन करणार आहोत. देन पर्टिक्युलर ऑफ सिस्टम ऑफ अकाउंट अँड इन्फॉर्मल कंट्रोल विच आर इन ऑपरेशन. सो पर्टिक्युलर सिस्टीम काय आहे का स्पेसिफिक तुमची ऑफ अकाउंट अँड इन्फॉर्मल कंट्रोल काय आहे, हे सुद्धा तुम्ही या जनरल इन्फॉर्मेशनच्या अंडर मेन्शन करू शकता. देन पर्टिक्युलर ऑफ अकाउंटिंग अँड फिनान्शियल पॉलिसी फॉलो. मग तुम्ही काही फिनान्शियल पॉलिसी ज्या फॉलो केलेल्या आहेत त्या आपण मेन्शन करू शकतो. अँड इम्पॉर्टंट कॉन्ट्रॅक्ट टू विच द क्लायंट इज अ पार्टी, दॅट इज कोलॅबोरेशन कॉन्ट्रॅक्ट, रॉयल्टी कॉन्ट्रॅक्ट, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, आता बेसिकली काय म्हणतो आपण, ह्या जनरली ह्या गोष्टी ऑर्गनायझेशन मध्ये असतात आणि ह्या जनरल इन्फॉर्मेशनच्या अंडर तुम्ही काय करू शकता, मेन्शन करू शकता. इज इट क्लिअर जनरल इन्फॉर्मेशनची कंटेंट? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. गुड. देन करंट इन्फॉर्मेशन काय असेल बघूयात आपण. गुड. करंट इन्फॉर्मेशन. सो करंट इन्फॉर्मेशन कंटेन ऑडिट क्युरी not clear immediately, that is missing receipt, voucher, etc. म्हणजे करंटली, आता करंट इन्फॉर्मेशन बेसिकली कधी मेंटेन केली जाणार आहे, ड्युरिंग द कोर्स ऑफ ऑडिट वर्क. तुमचं ऑडिटिंग चालू आहे आणि त्यावेळी तुमच्या लक्षात येते की ओके, ही एक मला क्युरी आहे आणि ह्या क्युरीशी रिलेटेड काही डॉक्युमेंट मिळत नाहीये, काही डॉक्युमेंट हे मिस झालेले आहेत. दॅट मीन्स हिअर वी इमिजिएटली मेन्शन अंडर अवर ऑडिट नोटबुकच्या अंडर आपण त्या इन ऑडिट नोटबुक मध्ये आपण काय करू शकतो, त्या मेन्शन करू शकतो. ओके. देन मिस्टेक और इरेग्युलॅरिटीज ऑब्झर्व ड्युरिंग द कोर्स ऑफ ऑडिट. म्हणजे आपल्या लक्षात येते की अरे ह्या कंपनीने ना फारसं प्रॉपरली काही मेंटेन नाही केलेलं. दॅट मीन्स नॉट फॉलो एनी रूल्स ऑफ अकाउंटिंग, नॉट प्रॉपरली मेंटेन एनी बुक्स ऑफ अकाउंट, वॉट एव्हर इट मे बी. So here we maintain mistake and irregularities observed during the course of audit, right? Then that means the failure of the company with require the company's act. जसं की आपण म्हणतो प्रत्येक कंपनीला कंपनी ऍक्ट हा फॉलो करणं मस्ट आहे, बट जर नाही केला तर आपण काय करणार आहोत, हिअर वी मेंटेन information regarding mistake or irregularities or rules of accounting, whatever it may be. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Point clear झाला का? Okay. Yes, ma'am. Good. Unsatisfactory bookkeeping arrangement, tasking method, internal or financial administration or organization. म्हणजे आता आपण इथे काय सांगितलेलं आहे, थोडक्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर करंट इन्फॉर्मेशन मध्ये बेसिकली आपण काय मेन्शन करतोय, जे आपले डाऊट्स आहेत, जे आपल्या क्युरीज आहेत, जिथे आपल्याला मिसलिडिंग इन्फॉर्मेशन बघायला मिळते, ऑल दिस इन्फॉर्मेशन हिअर वी मेंटेन इन ऑडिट नोटबुक अंडर करंट इन्फॉर्मेशन हेडिंग, राईट. देन important information about the company which not apparent from the account and special point requiring consideration
at the time of verification of financial account. ओके, जसं आपण सांगितलं होतं की जे काही स्पेशल पॉइंट आहे, फॉर एक्झाम्पल व्हेरिफिकेशन आपण कशाचं करतो, प्लांट अँड मशिनरीचं, आणि भाउचिंग कशाचं करणार आहोत आपण, सांगा बरं. भाउचिंग काय सांगितलं होतं, भाउचिंग आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि व्हेरिफिकेशन आपण प्लांट अँड मशिनरी. सो याच्याशी रिलेटेड जर काही स्पेशल पॉइंट तुम्हाला बघायला मिळाले तर आपण इथे काय करणार आहोत ते मेन्शन करणार आहोत. अँड लास्ट पॉइंट इज इम्पॉर्टंट मॅटर फॉर फ्युचर रेफरन्स. जर तुम्हाला काही लक्षात आलं ड्युरिंग द कोर्स ऑफ ऑडिट वर्क, हिअर ऑल्सो वी मेंटेन इम्पॉर्टंट मॅटर. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. सो लास्ट बघा काय आहे क्वेश्चन, इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिट नोटबुक. आता तुमच्या लक्षात आलं ऑडिट नोटबुक बेसिकली कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट, जनरल पार्ट अँड स्पेसिफिक पार्ट. जनरल पार्ट मध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन मेंटेन केलेली आहे. स्पेसिफिक पार्ट मध्ये मात्र लक्षात ठेवा, स्पेसिफिक पार्ट रिलेटिंग टू क्युरी, देन एनी डाऊट, अँड जर काही रिसिप्ट पेमेंट वगैरे काही मिस झालं असेल तर ती इन्फॉर्मेशन असणार आहे. राईट. So importance of audit notebook. First point, evidence value. जसं आपण म्हटलं की वर्किंग पेपर आहे किंवा ऑडिट प्रोग्राम आहे, ऑडिट प्लॅन आहे, हा एक आपण इव्हिडन्स म्हणून प्रेझेंट करू शकतो. सेम ऑडिट नोटबुक सुद्धा तुम्ही ॲज अ इव्हिडन्स म्हणून काय करू शकता, मेंटेन करू शकता. सो इन केस ऑफ नोट हॅव बीन प्रॉपरली मेड इन द ऑडिट नोटबुक, इट माइट प्रूव्ह द ग्रेट व्हॅल्यू ऑफ द ऑडिटर्स लॅटर ऑन. म्हणजे आपल्याकडे एक इव्हिडन्स आहे की आपण काय केलेलं आहे, प्रॉपर टास्क हा कम्प्लीट केलेला आहे. राईट. सो इट हॅज अन इव्हिडन्स व्हॅल्यू इन केस ऑफ शूट ऑफ फाइल्स अगेन्स्ट हिम द निग्लिजियन्स or mispression, such as notebook will the documentary evidence in the favor of the auditor even after several years. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर त्या बऱ्याच ठिकाणी तुम्ही हा एक इव्हिडन्स म्हणून काय करू शकता, तर प्रेझेंट करू शकता इन अ सेव्हरल इयर. ओके. नेक्स्ट पॉइंट इज अ सबसिक्वेन्स ऑडिट व्हॅल्यू. द ऑडिट नोटबुक शुड बी क्लिअर, concise and complete so that it may be quite negligible to clerk who audit the account of same company to the next year. So such a notebook can be useful guide to a such a clerk. म्हणजे जसं की म्हणतो आपण आपल्याकडे काही एखादा रेफरन्सेस असेल, दॅट मीन्स वी कॅन complete any task with the help of your references. Right. सो इथे सुद्धा ही ऑडिट नोटबुक आहे, ही तुम्हाला काय करेल, एक क्लिअर गायडन्स देण्याचं काम करेल. देन ऑल्सो प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन फॉर कम्प्लिटिंग युअर ऑडिटिंग. मग ते सेम टाइप्स ऑफ कंपनीशी रिलेटेड असू दे किंवा डिफरंट कंपनीशी रिलेटेड असू दे. दॅट्स इट. नेक्स्ट इज प्लॅनिंग व्हॅल्यू. The audit notebook is quite useful document in planning the next audit of the entity. जसं की म्हणतो आपण लास्ट इयर जर आपल्याकडे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट आपण काय करणार आहोत, नेक्स्ट इयर साठी यूज करणार आहोत. राईट. सो द ऑडिट नोटबुक इज क्वाइट युजफुल डॉक्युमेंट इन प्लॅनिंग फॉर द नेक्स्ट ऑडिटिंग. नेक्स्ट इयरच्या ऑडिटिंग साठी आपण ते यूज करू शकतो. इट इज ऑल्सो युजफुल इन प्रिपेअरिंग द नेक्स्ट ऑडिट प्रोग्राम ॲज द वीकनेस शो इन द ऑडिट नोटबुक. म्हणजे असं नाहीये की ऑडिट नोटबुक इज प्रोव्हाइड ऑलवेज प्रॉपर डायरेक्शन. राईट. म्हणजे यामध्ये आपल्याला काही निगेटिव्हिटी सुद्धा बघायला मिळू शकते. तर तो एक वीकनेस सुद्धा तुम्हाला इथे काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. अँड देन हिअर वी विल प्रिपेअर द नेक्स्ट ऑडिट प्रोग्राम. ओके. सो नेक्स्ट ऑडिट प्रोग्राम आपण ॲक्युरेट किंवा एक छान स्टँडर्ड प्रिपेअर करू शकतो. हिअर वी फॉलो स्पेसिफिक रूल्स. Next is a protection value. The audit notebook is a comprehensive record. Comprehensive का म्हटलेलं आहे सांगा बरं मग. कारण इथे जितके इम्पॉर्टंट थिंग आहे त्या काय केलेल्या आहेत तर इन्क्लूड केलेल्या आहेत. दॅट्स वाय. ओके. सो द ऑडिट नोटबुक इज अ comprehensive record of work done and audit observation. So hence it is the extremely valuable of the auditor
as a document of defense when the charge of against the auditor for negligence and other shortcoming in the audit work. म्हणजे जसं आपण म्हणतो ना ऍज ए प्रूफ की ओके हा हे मी काम काय केलेलं आहे छान पद्धतीने कंप्लीट केलेलं आहे. सो इथे तुम्ही काय करणार आहात, हे जे डॉक्युमेंट आहे ते ऍज अ तुमचा तुम्ही काम केल्याची एक पावती तुमच्याकडे असं म्हणू शकतो आपण, आणि ती तुम्ही इथे प्रूफ म्हणून प्रेझेंट करू शकता. राईट. नेक्स्ट इज अ कंट्रोल व्हॅल्यू. इट हॅज ऑल्सो कंट्रोल व्हॅल्यू as it will show the extent and coverage of work done when the assistant are shifted or when there is a temporary stoppage of work. Okay, so temporary stoppage of work आहे. Then also control value का करू शकतो आपण, it has also control value. Control value, it will show the extent of coverage of work done with the assistant. Next, audit process value. The audit notebook provide new trust and direction in the manner and extent and timing of audit checking. Timely आपण काय करू शकतो इथे चेक करू शकतो. And last point is report finalizing value. The audit notebook is also very useful at the time of finalizing the audit report. In the case of follow-up observation made by the auditor may get the settle with the explanation and evidence given by the management at the subsequent stage. Okay, so यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, फायनल बेसिकली वर्किंग पेपर असेल किंवा ऑडिट नोटबुक असेल, सो दिस इज व्हेरी युजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ फायनल रिपोर्ट, कारण यामध्ये आपण सगळे इम्पॉर्टंट कंटेंट काय केलेले आहे मेन्शन केलेले आहे. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. थँक्यू. इथे आपला Yes, ma'am. कंप्लीट झालेला आहे ऑडिट प्लॅनिंग. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण कॉमर्स युनिट नंबर 2 स्टार्ट करणार आहोत. ओके, चलो थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय. Okay, ma'am. Thank you.